कल्याणमधल्या मोहने मारहाण प्रकरणाला आता वेगळं वळण लागल्याचं पाहायला मिळतंय। 2 वर्षांच्या मुलीवर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलेला आहे। मोहने मारहाण प्रकरणात पोलिसांकडून हा अजब प्रकार घडलेला आहे आणि याच संदर्भात कल्याण कोर्टात उत्तर देताना तपास अधिकाऱ्याची बोबडीच वळल्याचं देखील समजतं आहे। फटाकड्याच्या स्टॉलवर भांडण झालंय, त्यांचा आणि आमचा काही सध्या संबंध नाहीये। त्यांनी येऊन दगडफेक केली आमच्या एरियामध्ये। मग आम्हाला सगळ्या महिलांना लागलं, हे झालं, आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलो। मग त्यांनी आम्हाला दवाखान्याची चिठ्ठी दिली। मग आम्ही दवाखान्यात गेलो। मग त्यांनी उपचार केला, आम्ही घरी आलो। तर दुसऱ्या दिवशी आम्हाला माहिती पडलं माझ्या मुलीवर 307 गुन्हा दाखल झाला आहे हाफ मर्डरचा। मग त्यांनी काय बघितलं नाही, काय नाही, तरी पण माझ्या मुलीवर त्यांनी गुन्हा दाखल केलाय। मग पोलीस काय करतात, आमच्या गरिबांना न्याय देतात का नाही? आता तर भूमिका कठोरच घेणार आम्ही। ती संदेसाठी आहे कोण, तिला ओळखतं कोण या गावामध्ये? ती एवढी माच करत तिथं आल्यापासून। पहिले तिची आजी करायची, ती थकली, आता ही संदेसाठी माच करायला लागली का तिथं? कुटुंब गुंडो आणल्यात तिने, ते भरून ठेवल्यात तिथं। शेयाना गाववाल्यांवर हात उचलतील का? ते चोऱ्या करायला इथे गावात दुकानं फोडतात, हे फोडतात, ते त्यांचे धंदे पहिले बंद करा। मग पोलीस काय करतात ती दिशा? आता आंदोलन करू, आता सगळे गाव आमचे सगळे गाव मुलांसाठी आमच्या तरुण पोरींवर जर हात उचलला आमचा कोलीवारा काय गप बसेल का? पोलीस असे बोलले का तू त्यांना डॉक्टर कडे ने, आणि एक साइडला मुलगा आहे, पोलीस दुसऱ्या साइडला गायब झाले आणि पोलीस चौकीला लॉक केलं त्यांनी। मग माझ्या मुलाला मदत पण नाही केली आणि उलट ते लोकांनी येऊन माझ्या मुलाचं नाही काहीच कारण नसताना मुलांना माझ्या भरपूर मारलंय, मारण केलंय, कसं पण मारून टाकले। त्यांच्याकडे हत्यारे होते, माझा मुलगा नॉर्मली गेलेला काही चुकी नसताना। पोलीस स्टेशन मध्ये काल मारहाण झाली इथे पोलीस स्टेशन मध्ये, आणि पोलीस लोक उलट सांगतात का आमच्या मुलांना पहिले मारहाण झाली, त्या दुकानवाल्यांना मारहाण झाली, त्या दुकानवाल्यांना मारहाण झाली म्हणून त्यांना न्याय मिळाला पाहिजे, तर उलट घडलं जातो। असं घडू नये ना, त्याच्यामुळे ही संपूर्ण गावकऱ्यांमध्ये शांतता एकदम भंग झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।